महाराष्ट्राच्या राजकारणात आता मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकाची परीक्षा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे। कोणत्या मंत्र्यांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं, कोण उत्तीर्ण झालं, कोण काठावर पास की कोणी पूर्णतः निराशा केली, या सगळ्याची कामगिरी मांडली जाणार आहे आणि याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। कामात ढिलाई करणाऱ्यांना एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट इशारा दिला गेला आहे। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, प्रगती पुस्तकाचं काम कुठपर्यंत आलं आहे? प्रसन्न सर, प्रगती पुस्तक तयार होत आहे। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 12 मंत्री, म्हणजे 10 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री, अशा 12 मंत्र्यांचे पूर्णपणे मूल्यांकन केलं जाणार आहे। त्याच्यामध्ये उत्कृष्ट म्हणजे ज्याला आपण ए ग्रेड म्हणू शकतो, त्यानंतर उत्तीर्ण बी ग्रेड, त्याच्यानंतर काठावर पास सी ग्रेड आणि ज्यांना डी ग्रेड मिळालेली आहे ते या मंत्रिमंडळातले नापास विद्यार्थी असणार आहेत। त्याच्यामध्ये ए ग्रेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 3 कॅबिनेट मंत्री हे ए ग्रेड म्हणजे उत्कृष्ट या कॅटेगरीमध्ये उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर आणखीन उत्तीर्ण बी ग्रेड, त्याच्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री आहेत। त्याच्यानंतर सी म्हणजे काठावर पास, याच्यामध्ये 4 मंत्र्यांचा समावेश आहे आणि नापास मंत्र्यांमध्ये 2 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे। अर्थात यांची नावं जी आहेत ती कृतीतनं जी आहेत ती जाहीर केली जातील। 2 मंत्र्यांना प्रसन्न सर या कॅबिनेट मधून काही दिवसामध्ये डिच्यू मिळू शकतो आणि त्यांच्या जागी नवीन मंत्री जे आहेत ते येऊ शकतात। आणखीन जी माहिती पुढे मिळते, 2 राज्यमंत्री आहेत, योगेश कदम आणि जयस्वाल, आशिष जयस्वाल, या दोघांपैकी एकाला कॅबिनेटमध्ये जी आहे ती बढती मिळण्याची शक्यता आहे। कारण परफॉर्मन्स कॅटेगरीवरती जर का तुम्ही बघितलं, त्या दोन्ही राज्यमंत्र्यांचा एकाच कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्यांच्या दोघांपैकी एकाला कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे आणि एका नवीन नावाची राज्यमंत्रीपदी वर्णी लागेल। तसंच एक कॅबिनेट मंत्री आणखी नवीन वर्णी लागेल। अशा सगळे जे आहे ते गणित जमवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण काही बारकावे लक्षात घेतले जाते। मतदारसंघामध्ये असलेली इमेज, त्याच्यानंतर काही आमदारांनी सुद्धा काही मंत्र्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत। या सगळ्या गुणांच्या कसोटीवरती जी आहे ती या मंत्र्यांची पारख केली जाईल आणि अल्टिमेटली ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर कोण बाहेर जाणार, कोण आत राहणार, कोणाला बढती मिळणार, कोणाला जैसे या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। पण खूप गांभीर्यानं एकनाथ शिंदे यांच्याही हा विषय घेतलेला आहे, कारण संघटनात्मक विस्कळीतपणा आहे हे त्यांना जाणवलंय। मग तो मंत्र्यांच्या लेवलला असेल, नेत्यांच्या लेवलला असेल, पदाधिकाऱ्यांच्या लेवलला, नक्कीच आपल्याला बघावं लागेल पंकज की आता पुढे काय होतंय। ही प्रगती पुस्तक काय करणार आहे याचा पेपर फुटणार आहे, बघूया काय होत आहे ते। धन्यवाद।